आपल्या बाप्पाचा एक खूप मोठा एक परंपरा आणि इतिहास आहे, तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. मुळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा सगळ्या महाराष्ट्राचं देशाचं आराध्य दैवत हे आपण जाणताच. 100%. म्हणजे त्याची प्रचिती अनेक लोकांना आलेली आहे. मग ते आपल्या राज्यातले असतील, राज्याबाहेरचे असतील किंवा देशातले देशाबाहेरचे असतील, अनेक भाविक भक्तांना तो खूप आपलंसं वाटतं. त्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे की पुण्यात माणूस आला की दगडूशेठला येतो 100% असं हे समीकरण आहे. त्याचा इतिहास म्हणजे सांगायचा झाला तर श्रीमंत दगडूशेठ हलवाईंनी 1893 साली ह्या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली. ओके. श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे गुरु आणि आमचे सद्गुरू माधवनाथ महाराज बर जे नाथपंथी होते. बर बर त्यांच्या आज्ञेवरून, त्यांच्या आदेशावरून दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांनी या सगळ्या उत्सवाची, या गणपती बाप्पाच्या आणि दत्त महाराजांचे जे दत्त मंदिर आपण पाहतो हो मागच्या आपल्या उत्सव मंडपाच्या मागच्याच बाजूला आहे आणि पुण्यातलं दत्त मंदिर म्हणून प्रचलित आहे. करेक्ट. त्या दोन्ही मूर्त्यांची त्यांनी स्थापना केली. त्याच्या मागचं कारण असं की दगडूशेठ हलवाईंचा एकुलता एक मुलगा तो प्लेगच्या साथीत वारला होता. त्यावेळी पुण्यात जी साथ आली होती खूप मोठी. जसं आपण 2020-21 बघितलं की कोविडने सगळ्या देशात पसरलं होतं थैमान घातलं. हो हो. अशाच पद्धतीचा एक काळ त्यावेळेसच्या लोकांनी अनुभवला अशी जुनी लोक सांगायची. बर बर. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा गेल्यानंतर ते अत्यंत अस्वस्थ होते. मुळात दगडूशेठ हलवाई हे कोण होते? तो मोठे मिठाईचे व्यापारी होते. अच्छा. आणि इंग्रजांनी त्यांना नगरशेठ ही पदवी दिली होती. अच्छा. बर. त्यावेळेला आपण पारतंत्र्यात होतो. आणि दगडूशेठ हलवाई या व्यक्तीचं इतकं मोठं प्रस्त होतं की इंग्रजांना जर त्यांनी सांगितलं की म्हणजे एखाद्या कैदेत असणारा जर याला सोडा बाबा, इंग्रज सुद्धा त्यांच्या शब्दाला मान देऊन त्या व्यक्तीला सोडत होते. बर बर. म्हणून त्यांना नगरशेठ म्हणायचे. आणि ही श्रीमंत ही त्यांना दिलेली पदवी कारण की ते श्रीमंतच होते. म्हणजे संपत्तीने म्हणा, समृद्धीने म्हणा, ते श्रीमंतच होते. आणि एक रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. ते स्वतः पैलवान होते. अच्छा. ते स्वतः वस्ताद होते. जगवा दादा तालीम म्हणून त्यांची बुधवार पेठेत आहे ती प्रचलित. त्यांनी अनेक मल्लांना त्यांनी त्यावेळेला मदत केली. बर. विशेष आणि महत्वाचं म्हणजे की ज्याचा उल्लेख करावा लागेल की दगडूशेठ हलवाई आणि सद्गुरू जंगली महाराज यांनी सुद्धा एकत्ररित्या कुस्ती खेळलेली एकमेकांची. बर बर. ओके. हा इतिहास जास्त कोणाला माहिती नाही. काही पुस्तकांमध्येच त्याचा उल्लेख आहे. ओके. ते इतकं मोठं ते आणि महान आणि आध्यात्मिक व्यक्ती हे होते. बर. सद्गुरू माधवनाथ महाराज हे चित्रकूटला त्यांचा जन्म झाला आणि आता आपण इंदोरला त्यांची समाधी आहे. बर. हे नाथपंथी होते. अत्यंत तेजस्वी आणि अत्यंत सात्विक दत्त सांप्रदायिक. बर. त्यांच्या आदेशानुसार त्यांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीची आणि दत्त महाराजांच्या मूर्तीची त्या काळी स्थापना केली. ओके. आणि तिथून सगळा हा दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचा सगळा प्रवास सुरू झाला. अच्छा अच्छा. आणि नंतर मग दगडूशेठ हलवाई गणपती किंवा बाहुलीच्या अवधसा गणपती हीच ओळख त्या गणपती बाप्पाची होती. त्याचं कारण तिथे तेव्हा कोतवाल चावडी होती. अच्छा. पेशव्यांचे जे कोतवाल होते त्या कोतवालांची चावडी म्हणजे थोडक्यात ती महानगरपालिका तेव्हाची. बर. सगळ्या पुणे शहराचा कारभार तेव्हा तिथनं चाललं जायचं. बर. असे जुने लोक सांगतात. बर. आणि पुणे शहर काय आज इतकं मोठं नव्हतं. अगदी 18 पेठांचं त्याच्यापेक्षा कमी सुद्धा असू शकतं. त्यामुळे पूर्ण कारभार तिथनं चालवायचा. पेशव्यांचे कोतवाल तिथं असायचे आणि कोतवाल चावडीच्या पुढे बाहुलीचा हौद होता. बर. आणि तिथेच त्यामध्ये मंडप टाकून तिथे गणपतीचा उत्सव साजरा केला जायचा. बर बर. मग अशा पद्धतीनं मग बाहुलीच्या अवधाचा गणपती किंवा कोतवाल चावडीचा गणपती किंवा दगडूशेठ हलवाई गणपती असं त्याचं नामकरण विविध प्रकारे होतं. बर बर. नंतर ही परंपरा पुढे चालू राहिली. ज्या वेळेला गणेशोत्सवाची आमच्या सुरुवात झाली त्यावेळेला माझे पंजोबा बाबूराव गोडसे सुद्धा त्यामध्ये होते. बर. अनेक लोक आमच्या इथले त्यामध्ये होती. 1893 साली जेव्हा उत्सव सुरू झाला त्याच्या अगोदर जुनी लोक सांगतात की कृष्णाजी पंत खाजगीवाले त्यांच्या खाजगी कामासाठी ग्वाल्हेरला गेले होते. बर. त्यांनी ते ग्वाल्हेरच्या संस्थानात सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा होतोय हे बघितलं आणि त्यांना खूप आश्चर्यचकित झाले. ते अचंबा वाटला की कसं काय लोक एकत्रित येऊन हे उत्सव साजरा करू शकतात. इथं लोक आम्ही बोलवले तर एकत्र यायला तयार नाहीत कारण की त्यावेळेला आपण पारतंत्र्य होतो.
आता हे कसं काय होऊ शकतं? त्यांना लक्षात आलं की गणपतीची मूर्ती हा सगळा चमत्कार घडवते. हा सांगायचं झालं तर म्हणजे गणपती तिथे बसवल्यामुळं सगळी लोक त्या गणपतीमुळे आणि त्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली एकत्र येतात. मग तिथे भजन कीर्तनाचे कार्यक्रम असतील, मेळे असतील, काही असतील, हा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात. लोक एकत्र यावी आणि इंग्रजांविरुद्ध पारतंत्र्यात आपण असताना एक मोठी चळवळ उभी राहावी, हो या उदात्त हेतूनं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, भाऊसाहेब रंगारे असतील, दगडूशेठ हलवाई असतील, या सगळ्या महान विभूतींनी आणि जी काय त्यांच्याबरोबर जी लोक होती त्यांनी सार्वजनिकरित्या गणेशोत्सवाची तेव्हा पुण्यामध्ये सुरुवात केली. अच्छा की लोक एकत्रच येत नव्हते. हा आणि 5 गणपती बसले, 5चे 25 झाले, 25चे 50 झाले. आज लाखो गणेश मंडळ या महाराष्ट्रात देशात आहेत आपण पाहतो. बर सार्वजनिक उत्सवाची सुरुवातच मुळात तिथं जी मुहूर्तमेढ रोवली आणि दगडूशेठचा इतिहास हा सगळा तसा माधवनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तेव्हापासून सुरू सुरू झालं. बर